नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपला परिचय करून द्या. माझं नाव सुधीर संपतराव इंगवले, किल्ले मच्छिंद्रगड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. बरोबर. आता आपलं वय काय आहे सध्या? माझं वय आता 30 आहे. 30. हो. बरोबर. या व्यवसायाला सुरुवात आपण कधी केली? आता जवळजवळ 6 महिने झाले. बरोबर. हा व्यवसाय म्हणजे कशी सुरुवात झाली? कसं वाटलं तुम्हाला हा व्यवसाय करावा? कसं आहे, आता चालू ह्याच्यात आपल्या बघितलं गेलं तर हा. न संपणारी गोष्ट म्हणजे रोजच्या वापरात लागणारी जरी म्हटलं असं तर मांस, दूध आहे. हो, बरोबर आहे. मांस खाणं तर काय, मटण खाणं कोण सोडत नाही, सोडत नाही. बरोबर. काय जरी झालं तरी. मग काय करावं तर हा पोल्ट्री उद्योग मला सुचला. बरोबर. आता ह्या त्यातनं आपण ते पोल्ट्री उद्योगमध्ये 3 प्रकार म्हणजे गावरान देशी कोंबडी पालन असते किंवा हं, अंड्याची कोंबडी, लेअर हं, हं, फार्मिंग. हं, आता हं, तुम्ही बॉयलर फार्मिंग केलंय. हं, हं. म्हणजे हेच का निवडलं तुम्ही बॉयलरच? आता कसं आहे, देशी कोंबडी पण ठीक आहे, हां, पण त्याचं मार्केटिंग आपण तेवढ्या प्रमाणात करू शकत नाही. हां, हां, तुम्ही किती 50 कोंबडी, 100 कोंबडी एवढं मार्केटिंग करू शकता. हां, तुम्ही 1000 आणि 2000 आणि 3000 एवढ्या मोठ्या क्वांटिटीत करू शकत नाही, काय जरी झालं तरी. हां. त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे, तेवढंही झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे मार्केटिंग करता म्हणजे खपल्या पाहिजे ते तेवढ्या जास्त. खपल्या पाहिजे त्या. विक्री झाली पाहिजे विक्री झाली कोंबड्यांची. पाहिजे. ॲट अ टाईम विक्री झाली पाहिजे. 1-2 दिवसात तुमचा लॉट आला तर तो गेला पाहिजे. बरोबर. आता कारण हा किती दिवसांना लॉट विक्रीसाठी हा 35 दिवसाच्या पुढे येतो. येतो का? हो, आता हा एक 15 ते 20 दिवसाचा आहे. 15-20 एक दिवसात. 20 दिवसाचा आहे आता. बरोबर. हं, आता लोक म्हणतात की हं, पक्षी म्हणजे कमी दिवसात मोठा होतोय. हं, 40 दिवसात मोठा होतोय. मग हं, त्याला काहीतरी केमिकल टोचलं असेल, हं, हं, काय हं, म्हणजे इंजेक्शन टोचलं असेल, हं, त्याच्यामुळे एवढा मोठा होतोय. हं. मग माणसाच्या शरीरावर पण तसा परिणाम होणार. मग ही म्हणजे ह्याच्या मागची सत्यता काय आहे? नाही, नाही. सपोर्ट आहे ते. कसं आहे, हां, आता तुम्ही बघायला गेला तर सगळं म्हणजे जगच औषधावर झालंय. औषधावर. हो. तसा कोण म्हणजे नॅचरल काही जास्त विचार करत नाही त्या गोष्टीचा. हां, याला फक्त हाय प्रोटीन खाद्य असते. हां. त्या खाद्याच्या जोरावर पक्षी हे उचलला जातोय. बरोबर. थोडंफार लसीकरण असते, हां, पण ते इंजेक्शन टोचणं आणि हे सगळं सापट आहे ते काही हां, सुद्धा सत्यता नाही. लासोटा म्हणून आपल्या डोळ्यात एक लस द्यावी लागते. हां, हां. तर ते काय गावरान पक्षाला बी देते. गावरान पक्षी असला कुठला जरी कुठला असला जरी असला तरी देते त्याची. द्यायलाच कारण लहान लागते. पिल्लं पहिलं कसं नॅचरल होतं, कोंबडी खाली पिल्लं असायची. हो. ती सगळी त्याची काळजी घ्यायची, उभी हां, प्रॉपर द्यायची. हां. तसं आपण याला सगळं लाईट वगैरे करतोय, उब हो, देतोय, हे देतोय. हो. ते म्हणजे होऊ शकत नाही. हां. त्याला ते लसीकरण हे करावंच लागेल. करावंच लागते. हो. आणि ते खाद्य जे असतंय ना, ते हां, हाय प्रोटीन खाद्य असते, त्याच्यावर तो पक्षी उचलला जातोय. हां, हां. म्हणजे जास्त हां. वजन वाढते. आता पहिलवान तयार करायचं म्हटल्यावर त्याला खरका बदम घातल्याशिवाय उपयोग आहे हो, का? बरोबरच आहे. मग त्यातलाच हे प्रकार आहे. म्हणजे लोक म्हणते ती जे पक्षी वाढ होत्या तशी म्हणजे माणसं पण माणसाच्या शरीरावर पण तसा परिणाम होणार. लठ्ठपणा वाढतोय लोकांचा म्हणजे हे चिकन खाऊन असं होतंय तसं. नाही, ते त्यात काही हे नाही. सत्य नाही त्यात काय. आता एवढे लोक व्यायाम करते, ते करते. चिकन शिवाय कोण खातच हो, नाही. म्हणजे बॉडी बिल्डर सुद्धा हो, बॉडी बिल्डर चिकनवरच सुद्धा बॉडी आता होते. चिकनच खातात. होय, बरोबर आहे. त्यामुळे ते हे पण होतंय ना. बरोबर. आता आपलं शिक्षण काय झालंय? माझी एम-एस-सी झाली. एम-एस-सी झाली. हं, एम-एस-सी करून म्हणजे लोक नोकरी करतात हं, किंवा हं. जॉब करतात. मग तुम्ही जॉब न करता ह्या व्यवसायाकडे कसं काय वळाल? आता जॉब करून किती पगार मिळणार आहे? 15-20 हजार रुपये महिना आणि सुरुवात. तो पण एक महिनाभर वाट बघायला लागणार त्याची. हो, तिथं जाऊन तुम्ही बोलून घ्या. इथं आपण मनाचं मानलं काय पाहिजे तसं आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील. होय, आणि आपण करेल तेवढं कष्ट इथं पैसे जास्त आहेत. होय, नोकरीत आता लाईफ नाही पहिल्यासारखं म्हणजे ते नाहीत राहिलेली ती होय, गोष्ट. तरुणांनी व्यवसायाकडे वळावं, आपापल्या प्रत्येकानं स्थान निर्माण करावं. होय. म्हणजे व्यवसायाकडे वळायला पाहिजे. नोकरीमध्ये पण म्हणजे हो, ज्याला सोयीस्कर आहे त्याने व्यवसाय करावा, असं माझं स्पष्टच मत आहे या गोष्टीत. हां, ज्याला सोयीस्कर आहे सगळं त्याने करावं. आणि ते लग्नाच्या ह्यानं आणि त्यानं आपलं तुम्ही बसणार हो, नोकऱ्या करत. हो, धड काहीच म्हणजे कोणाचंच काही व्यवस्थित होय. नाही. जर लग्न करून आणली पोरगी तिचं पण नाही आणि कोणाचंच आपलं काही पण नाही. भागत नाही. हो. असंच आहे. 15-20 हजारात काय भागणार पण नाही. नाही, नाही. मग तेच होतंय ना. बरोबर. म्हणजे आता तुम्ही लाखोंची कमाई करता. ही जर तुम्ही नोकरी केली हं. असती, तर तुम्ही पण त्या ट्रॅपमध्ये अडकला असता. 100% 15-20 हजारात तुम्ही 100%. पण आता माइंड तेवढा सेट होतो आपला. हो, महिन्याला हा पगार येणार, तिथं एवढं खर्चायचं, तिथं तेवढं खर्चायचं. बाकी सेव्हिंग तर काही विषयच नाही. हो, आणि लाईफच जगू शकत नाही आपण. होय, आत्ताच्या काळात तर जगूच शकत नाही. माझं हो, स्पष्ट मत आहे या गोष्टीत. होय. व्यवसायाशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. तुम्ही करा. ज्याला सोयीस्कर आहे ना, हं, त्यानं व्यवसाय करावा. अगदी हां. आनंदाने करावा. नोकरी पण कुणाला म्हणून पुरणार आहे नोकरी? पुन्हा आता पुरणार आहे. आता मधला तुम्ही कोरोनाचा जर काळ बघितला असा, हो, तर कितीतरी लोक मागे आली. त्यातली 25-30% तर लोक इथंच राहिली. हो, त्यांना डबल नोकरी पण नाही. होय आणि म्हणजे धड इकडं पण पुन्हा काय करता येत नाही, तिकडं पण काय करता येत नाही. होय.
आणि शैक्षणिक संस्था पण वाढल्या, विद्यार्थी नुसतं ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलं हो. आणि ज्या कंपन्या आहेत त्या म्हणजे कंपन्या पण त्या मापात उपलब्ध नाहीत. नाही म्हणजे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय केलेला कधी पण फायद्याचाच आहे. कधीही चांगला प्लस पॉईंट आहे हो नोकरीत होय. हे आपल्या बिझनेस मध्ये. बिझनेस मध्ये आपल्याला पाहिजे तेवढा वाढवू शकतोय आपण. आता तुमचं 3,000चा आहे. आपल्यात हो आता भविष्यात तुम्ही 6,000 पक्षाचं म्हणलं तरी करू शकताय. हो चालू आहे माझं प्लॅनिंग जरा हा. येतो जरा थोड्या वेळात काहीतरी अडचण येते हा. त्यामुळे थांबलोय आम्ही. आता म्हणजे लाख कमवताय, परत 2 लाखावर जाईल. हो परत आरामात तुम्ही म्हणजे पाहिजे तेवढा समुद्रच आहे हो. पुढे आपल्याला. आपण करेल कष्ट तेवढं आपल्याला पैसे आहेत. होय, बरोबर आहे. आता शेवटी आपल्यात पण धमक पाहिजे ती करायची, होय ते टिकवलं पण आलं पाहिजे. होय. सगळ्याच गोष्टी आहेत त्यात बऱ्याच. आता स्वतः मालक काय म्हणलं मालकागतच काम केलं हो पाहिजे. एक गडी ठेवल्यासारखं काम करून पण हो चालत नाही फक्त. नाही गड्याच्या जीवाधंदा होत नाही ना एवढा पाहिजे होय असं. होय. त्याला आपलं पूर्ण लक्ष पाहिजे. हा. त्याच्या आपल्या धंद्यावर तरी पाहिजे नाही होय. बाकीचं काय राहिलं. नाहीतर काय लोक व्यवसाय टाकलाय गड्याच्या जीवावर ठेवून बाहेर फिरत असतात. नाही तसं होत नाही ना. हा हा. सध्या किती कोंबड्यांचं शेड आहे? ते 3,000 पक्ष्यांचं शेड आहे. 3,000 पक्षी बसतात आरामात. 3,000 पक्षी बसलेले. बरं. खर्च किती आला शेडला? त्याला एक 12 लाख रुपये आले सगळं शेडला? हो चालू करण्यापासून आपलं म्हणजे फाउंडेशन पासून हा. पूर्ण सेटअप तयार करायला. सेटअप 12 लाख रुपये खर्च. 12 लाख रुपये. बरोबर, ठीक आहे. सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट किती आहे, म्हणजे पक्षी घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती करावं लागतं? आपल्याला करायला लागत नाही कारण आपल्याला कंपनी देते. बारामती ॲग्रोवर माझं कॉन्ट्रॅक्ट आहे. बरोबर. ते पक्षी पुरवतात. हा. तुमचं खाद्य पण तेच, मेडिसिन पण तेच देते. बर. त्यांचं सुपरवायझर रोज येते. हा. काय कमी आहे काय जास्त आहे सगळं चेक करते. ते रोजच्या रोज वजन घेतली जाते पक्ष्यांची. हा. किती वाढतंय काय होतंय, हा. कमी काय पडतंय का त्याला काय बरोबर. होतंय. म्हणजे आपल्याला काय करावं जास्त लागत नाही. नाही आपल्याला फक्त मॅनेजमेंट करायचंय. त्यांना ते पाणी काय ऑटोमॅटिकच आहे सगळं. हा. खाद्य फक्त घालणं एवढंच काम असते. बरोबर. सकाळी म्हणजे किती वेळ तुम्ही फार्म मध्ये काम करताय? 1 तासभर. सकाळी तासभर, संध्याकाळी तासभर? नाही एकच टाइम लागतं इथं करायला एकच टाइम संध्याकाळचं. का? हो. बरोबर. म्हणजे एक प्रॉफिट तुम्हाला सध्या किती राहतंय? महिन्या काठी असते का 35 दिवसांनी कसं असते? 35 ते 40 दिवसात पक्षी उचलला जातो त्यावेळेस प्रॉफिट होतं. म्हणजे प्रॉफिट होतं बऱ्यापैकी चांगलं होतं प्रॉफिट. तुमचं कसं आहे खाद्य किती खातोय पक्षी, हा. FCR किती लागतोय त्याच्यावर आपल्याला पूर्ण प्रॉफिट होत बरोबर. असते. खर्च आणि उत्पन्न यामध्ये किती टक्के प्रॉफिट राहतंय आपल्याला? खर्च उत्पन्न आता आपल्याला तसा खर्च काय नाही. हा. आता हे आपण जो इन्व्हेस्टमेंट केली एवढाच खर्च आहे खर्च आहे. पोल्ट्रीचा. हा. नाहीतर मग आपल्याला सगळं कंपनीच पुरवत्या. त्यामुळे कंपनी. आपलं प्रॉफिटच आहे. बरोबर. किती प्रॉफिट होतोय तरी 35-40 दिवसांनी? 1 लाखाच्या आसपास होते 1 सगळं लाख? राऊंड फिगर. बरोबर, ठीक आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेली काय म्हणजे वाया नाही अशी? वाया नाही काय. बरोबर. म्हणजे हुकमी रक्कम जसं ऊस उत्पन्न आहे तसं ही पण हुकमी रक्कम आपल्याला होय येते. होय होय. म्हणजे एखाद्या सुरुवात करणारा व्यवसाय एखादा तरुण किंवा इतर शेतकरी असेल, तर कशा पद्धतीनं सुरुवात केली पाहिजे व्यवसायाला? म्हणजे कुठली काळजी घेतली पाहिजे या व्यवसायात? मुळात तुम्हाला अभ्यास पाहिजे हा. थोडाफार. हा. डायरेक्ट आपलं कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून आपण करून उपयोग नाही त्या गोष्टीचा. नाही युट्यूबवर काय काय म्हणजे आता आपलाच व्हिडिओ आहे. नाही प्रत्येक कसं आहे युट्यूबवर बघणं हा. आणि प्रॅक्टिकली करणं ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हो, बरोबर आहे. कुठल्याही बी क्षेत्रात तुम्ही जावा, हा. तुमच्यात ही पाहिजे, धमक पाहिजे, ती करायचं आहे. पुन्हा महत्वाचा अभ्यास पाहिजे तुमचा. बरोबर आहे. तरच तुम्ही हे करू शकताय. होय. ऐकून ही करून टेबलवर बसून कामं होत नाहीत. होय, बरोबर आहे. टेबलवरची कामं वेगळी आणि ही वेगळी. होय. काही जरी झालं तरी. यांचं मॅनेजमेंट कसं असतं, म्हणजे लसीकरण वगैरे का कंपनी सगळं येऊन करून जाते? कंपनी करते. आपण हा. तेवढ्याच 1-2 दिवस लेबर लावायचं. बरोबर. म्हणजे माल टाकताना लेबर लागतं का? हो माल भरताना लेबर लागतो. बरोबर. अजून ह्या कोंबड्या व्यतिरिक्त अजून काय तुम्हाला प्रॉफिट होते का व्यवसायामध्ये? हो आता हे खत जे निघतंय हा. त्याचं प्रॉफिट म्हणजे आपल्या शेतीला आता सगळं घालतोय आमचं आम्ही. विक्रीसाठी जरी करायचं म्हटलं तरी 110-120 रुपये प्रमाणे पोतं जातंय. पोतं? हो 100-150 पोते निघतात एका लॉटला. होय. हो. बरोबर. 100-150 पोतं, 120-100 रुपये एक पोतं जातं. हो सरासरी आपलं 100 जातं, 110-120 जातं, हा, हा. 100 जातं. आपण आपल्या शेतीलाच वापरतो विक्रीसाठी नाही. हा, पण हा. ह्याचा रिझल्ट पण चांगला आहे. होय. म्हणजे प्रत्येक महिन्याला पोतं एवढी निघते? हो निघते तेवढी. म्हणजे शेतीला पण तुम्हाला आता उपयोगच हो होतोय. जोरधंदा. आता कारण आमच्या लागवडीचा पण खर्च त्यामुळे कमी आलाय पूर्ण होय. शेतीचा. हा, हा. आणि रानाचा पोत पण राहतोय ना चांगला. म्हणजे कसदार रान राहते. ऑर्गेनिक मिळते हो सगळं रानाला, केमिकलचा वापर कमी हो होतो. जमीन पण आपली चांगली राहते. चांगली राहते. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी पण हे कोंबडी खताचा वापर केला पाहिजे. हो 100% कारण चांगला रिझल्ट आहे. मी स्वतः वापरले का. आता ह्या आमच्या जवळजवळ एकरभर ऊस आहे इथं. हा. त्याला एक 2 ते 3 पोते रासायनिक लागवड टाकली. होय. बाकी सगळे हे टाकले. ह्याचा रिझल्ट चांगला आलाय. बाकी एक नंबर. आता हे काय दिसतंय की आपल्या डोळ्यात देखील. हो बरोबर आहे. बघतोच आपण. हो. आता ह्या अडसाला जवळजवळ 7-8 कांड्या आहेत. बरोबर, ठीक आहे. आता उन्हाळा आता बघतोय आपण, ऊन वाढले, हा. तर या उन्हामध्ये काय त्रास होते का हा कोंबड्या? उन्हाची थोडी काळजी घ्यायला लागते. हा. कारण कसं आहे
ह्याला एकतर वजन जास्त हं. वाढतंय लगेच जात कमी हा. दिवसाचा पक्षी हा. त्यामुळे जरा पाण्याचं फॉगर वगैरे तुमच्या जर शेडला व्हेंटिलेशन प्रॉपर नसेल तर हा. आमचं कसं झालंय आमचं शेड आहे प्लस पॉईंट मध्ये नॅचरल व्हेंटिलेशन आहे हा. त्याला कारण टेका असं उंची आहे हाईटवर हा. आणि खालनं जे वारं येतं हा. ते वारं सगळं खेळतं राहतंय त्यामुळे हवा कोंदडत नाही व्हेंटिलेशन व्यवस्थित होते त्यामुळे पक्षी ग्रीप घेतो हा. चांगल्या पद्धतीने वाढतोय तो. बरोबर. जेवढं व्हेंटिलेशन असेल तेवढं पक्षासाठी चांगलं आहे. बरोबर म्हणजे वातावरणाचा पण फरक पडतोय हो 100% ग्रोथ मध्ये पक्षाच्या. हो वातावरण चांगलंच पाहिजे. हा हा जेवढं थंड वातावरण होईल तेवढं हो. चांगलंच आहे. आता आपण उभा येतो वारं बघा तुम्हाला एकदम खेळतं वाटतंय. हो बरोबर आहे. म्हणजे हवेशीर शेड पाहिजे हवेशीर पाहिजे हवेशीर. बरोबर म्हणजे पक्षाला पोषक असं वातावरण भेटलं की प्रॉफिट पण जास्त होणार आहे आपलं. हो बरोबर त्याची ठीक. जेवढी काळजी आपण चांगली केली तेवढं आपल्याला प्रॉफिट आहे. हा हा कमी दिवसात सुद्धा पक्षी जवळजवळ 30 दिवसाच्या पुढे पक्षी वजन चांगली घेतो 2.5 किलो पर्यंत जातो. हा हा काही दिवसाला 3 किलोच्या वर सुद्धा जातो पक्षी. बरोबर आपली विक्री किती दिवसानं 35 दिवसानं होती का 40? 35 दिवसाच्या पुढे ती कंपनी डायरेक्ट येऊन उचलते 1-2 दिवसातच उचलते सगळा पक्षी. हा हा बरोबर ठीक आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.